आज भाजपनं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल केलेत। कार्यकारिणीमध्ये 8 सरचिटणीसांपैकी विनोद तावडे आणि सुनील बन्सल यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर सरचिटणीसपदी 6 नवीन चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये माजी मंत्री स्मृती इराणी यांचं कमबॅक झालंय। इराणींच्या खांद्यावरती सरचिटणीस पदाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर नाशिकच्या दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच उत्तर मुंबईतील खासदार पियुष गोयल कोषाध्यक्षपदी नियुक्त झालेत। कार्यकारिणीतील बदलांमुळे आगामी काळामध्ये भाजपला बळ मिळण्याची शक्यता आहे। मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रीय अध्यक्ष आमचे श्री नितीन नबीनजी यांनी एक नवीन टीम घोषित केलेली आहे। अतिशय चांगली टीम आहे। अनुभवी आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचं कॉम्बिनेशन केलं आहे। अनेक युवा लोक देखील या टीममध्ये पाहायला मिळत आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रातनं उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर भारतीताई पवार असतील, महामंत्री म्हणून विनोदजी तावडे असतील किंवा कोषाध्यक्ष म्हणून पियुषजी गोयल असतील, असे सगळे चांगले नेते हे या टीममध्ये आलेले आहेत। त्यामुळे मी महाराष्ट्रातनं जे लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो। दिल्लीत आंदोलन झालं त्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला लागला। आता दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकेल असा एकही मंत्री नाही, त्यामुळे हे बदल झाले असावेत असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। विनोद तावड्यांना काही पद मिळालं असेल किंवा जाहीर झालं ते माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। एक राष्ट्रीय पक्ष म्हणून चांगलं काम करावं, लोकांची सेवा द्यावी। आता काय आहे की ज्या दिल्लीमध्ये आंदोलन जे झालं कॉंग्रेस पार्टीचं आणि त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। आता कोणतरी तिथे शिक्षण मंत्री लागेल, कारण आता जी व्यवस्था आहे प्रल्हाद जोशी तिकडे मुळातच 3 खाती होते, तर 4थं दिलंय। म्हणजे नरेंद्र मोदींना असं वाटतंय की शिक्षण खाते पार्ट टाइम खातं आहे, तात्पुरतं खातं आहे, तर मग वेगळी गोष्ट आहे। पण त्यांना कोणतरी जबाबदार असा चांगला गृहमंत्री शिक्षण मंत्री द्यावा लागेल, ज्याचा राष्ट्रीय